नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. दंडवत प्रणाम. मुंजवाड तालुका सटाणा येथे महानुभाव पंथीय बालसंस्कार शिबिराला सुरुवात. महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यांना महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार ईश्वरांच्या पंचावतारांपैकी 5वा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक होते. कसमादे उपदेशी परिवाराच्या वतीने 1 जून ते 7 जूनपर्यंत असलेल्या या शिबिराची मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. कसमादे परिसरातील 7 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना महानुभाव पंथाचे ज्ञान, संस्कार, शिस्त, नियम, आचरण, आध्यात्मिक मार्गदर्शन दिले जात आहे. ज्ञान प्रबोधनासाठी विविध मान्यवरांचे, संत महंतांचे मार्गदर्शन लाभत आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाची प्राथमिक माहिती मिळाली आहे की नाही. ज्यामध्ये देवपूजा वंदन केल्याने काय होतं, महानुभाव पंथाचा उपदेश घेतल्यामुळं काय होतं, कोण सांगेल? सांग सांग. तू हल्ला होता म्हणजे तुला काही ते सांगायचे. बोल ना बोल. जे बोलता येईल ते बोल. जेही सांगता येईल ते सांगायचं आहे. महानुभाव पंथाचा उपदेश घेतल्यामुळे काय फायदा, कोणाला लक्षात आला फायदा? केलं जात नसायचं. आणि म्हणून गोविंदराव भावाने खेळता खेळता एक दिवस काय केलं की एका तेल्याच्या मुलाच्या हाताची भाकर काढून घेतली आणि ती खाऊ लागली. तो मुलगा रडायला लागला. मग त्याची आई मध्यस्थी करते, म्हटली जी तुम्ही तर गोसावी आहात, ब्राह्मण आहात, तेल्याची भाकरी कशी खाता? त्यावेळेस स्वामी काय म्हणतात, जाय मेली म्हटली. भाकर काय तेल्याची, भाकर ती लाखाची. म्हणजे सहज बोलून त्यांनी जातीयता नष्ट केली. म्हणजे अन्न कुणाच्याही घरचं असलं म्हणून ते हलकं होत नाही. अन्न हे एकच आहे. आणि म्हणून ते समाजामधली जातीयता नष्ट करण्याकरता अगदी मातंगाला विहीर नव्हती. त्यावेळेस पूर्वी कसं असायचं की हा जो मातंगवाडा आहे, जे अत्यंत लोक आहेत, जी शूद्र समाजाची लोक आहेत, ही गावाच्या बाहेर असायची. गारला असताना त्यांच्या आईसोबत हे स्वामींच्या सन्निधानात आले होते. अगदी फार सुंदर सारखेच होते, लहान, काही फार मोठे नव्हते ते. तर ते स्वामींजवळ असताना ते जे होते भाईदेव, तर ते स्वामींजवळच राहायचे. जेवायचे पण स्वामींसोबत, राहायचे स्वामींसोबत आणि झोपायचे पण स्वामींजवळ. मग असं त्यांना रात्री बाथरूम यायची, मग ते स्वामींनाच उठवायचे की चला माझ्यासोबत. बातमी संकलन श्री विष्णू जाधव सर. कार्यकारी संपादक लोकार्पण मराठी न्यूज.